पैसे नसते सांगायला लागलोय, पूर्ण गडप करा, काय केले ती बीसी सगळं कॅम्प्युटर बिम्प्युटर सगळं घ्या. तर कसं काय सोलापूरकर, तर आज मी निघालोय पज्जाकडे, कारण तिथनं आम्ही बँकेला जाणार आहे. बँकेतनं आम्हाला थोडे पैसे काढायचे होते. तिथनं तेवढ्यात प्रजाकडे आलो. पज्जा आला, पज्जा पासबुक घेऊन मस्तपैकी आला. मग आम्ही मस्तपैकी निघालो बँकेला. तर काय कळालं की समर्थ बँक बंद झालेली आहे का. आम्ही जाऊन विचारलं तर RBIने निषेध लावलेला आहे समर्थ बँकेवर, ते काहीतरी रूल ब्रेक केले म्हणून. तेवढ्यात बघितलं बँकेवाल्याने बाउन्सर्स वगैरे आणले होते. ह्या सिच्युएशनमध्ये कोणाच्या पोरीचं लग्न होतं, तर कोणाच्या तरी पोराची शाळेची फी भरायची होती, तर कोणाच्या वडिलीला आजारी होते, त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च भरायचा होता. पण ह्या कंडिशनमध्ये समर्थ बँक काय म्हणते की आम्ही काहीच करू शकत नाही, RBIने आमच्यावर निषेध लावलेला आहे. ह्या कंडिशनमध्ये लाखो लोक कसं मार्ग काढणार, आणि मार्ग कसं काढणार, याच्या लोकांचं पैसा अडकलेला आहे. आणि त्याची जिम्मेदारी कोण घेणार, RBI घेणार का समर्थ बँक घेणार का कोण घेणार ह्याची जिम्मेदारी. कारण एवढे लोकांचा छलावा झालेला आहे की अचानक समर्थ बँक म्हणते की आम्ही पैसे देऊ शकत नाही कारण आमच्याकडे पैसे नाही, असा त्यांचा स्टेटमेंट येत आहे. तर ह्या स्टेटमेंटबद्दल तुम्ही काय म्हणू शकता, हे चुकीचं आहे का, नियम पाळले नसल्यामुळे झाले, कशामुळे झाले, ह्याचा मार्क निघालाच पाहिजे. सगळ्यांचे जे पैसे अडकले जे समर्थ बँकेत, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे.